नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। शासकीय अधिकाऱ्यांचे शासकीय आयडी खासगी व्यक्तींकडून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। याशिवाय एजंटांचा सुळसुळाट आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली जात असल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे। मी रवींद्र विठ्ठल वाबळे, राहणार नालेगाव दातरंगेमाळा। आपण सर्वांना सूचित करू इच्छितो की काही महिन्यांपासून सहाय्यक पुरवठा जिल्हाधिकारी कार्यालय नगर अहिल्यानगरमध्ये काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये खाजगी लोकांची नियुक्ती करून त्यांच्याकडून नागरिकांची नावं कमी करून घेणे, कुपनमधील दुरुस्त्या करून घेणे याबाबत कामं त्या सर्व लोकांकडून करून घेतात। ह्या लोकांना हे सर्व पगार सेतूवाले हे सर्व अधिकारी मिळून देतात। त्यामुळं संबंधित लोक हे सर्व त्या सेतूवाल्यांचे व अधिकाऱ्यांचेच कामं करतात। नगरमधील ज्या नागरिकांनी पुरवठा विभागामध्ये अर्ज दिलेले आहेत त्यांचे अर्ज मागील 3-3, 4-4 महिन्यापासून जसेचे तसे पेंडिंग पडून आहेत। नागरिक सतत त्या ठिकाणी चक्रा मारतात, कधी अधिकारी नसतात, कधी त्या ठिकाणी खिडकी बंद असते, कोणी रजेवर गेलेलं असतं। मागील 4-5 महिन्यापासून भरपूर लोकांचे अर्ज त्या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि जे लोक त्यांच्या मर्जीतले आहेत, जे ते ऑपरेटरांच्या मर्जीतले आहेत, त्यांचे कामं एका दिवसामध्ये होत आहेत। या सर्व संदर्भामध्ये आम्ही आज 7/3/2025 रोजी अप्पर जिल्हाधिकारी श्री कोळकर साहेब यांची गाठ घेऊन त्यांना समक्ष या संदर्भात सर्व कल्पना दिली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी या सर्व बाबींची सखोल चौकशी करतो व याचा सर्व अहवाल मागून तुम्हाला कळवतो। अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीने थैमान घातले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शहरात रोज चेन स्नॅचिंग, घरफोडी, टोळी युद्ध, लूटमार, दमदाटी असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा कार्यान्वित करून गस्त वाढवण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करण्यात आली आहे। आज आपल्या अहिल्यानगरचे SP साहेब ओला साहेब यांना आम्ही आमदार संग्रामभाई जगताप यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगरीत जे वाढती गुन्हेगारी होते त्याच्याबद्दल एक निवेदन द्यायला आलो होतो। सध्याला अहिल्यानगर शहरामध्ये हे लहान मुलांचे टोळी युद्ध, चोऱ्या, चेन स्नॅचिंग हे असे प्रकार, दमदाटी, भांडणं हे असे प्रकार खूप वाढत चालले। 1-2 दिवस झाले की काही ना काही घटना या होतच आहेत। तर त्या घटना थांबवण्यासाठी आम्ही SP साहेबांना एक राष्ट्रवादी युवक परिवारतर्फे आम्ही एक अहिल्यानगरतर्फे एक निवेदन दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर या जे गुन्हेगार आहेत ते त्यांना पकडण्यात यावं। त्यासाठी मग तुम्हाला CCTV वाढवायचे असतील शहरातील तर CCTVची सुविधा वाढवावी, गस्त पोलिसांची जी गस्त आहे ती वाढवावी, ज्या काही जुन्या पोलीस चौक्या आहेत जसे काही गुलमोहर पोलीस चौकी आहे ती परत नव्याने कार्यान्वित करावी। तसेच तपोन रोड साईडला संध्याकाळी रात्री बऱ्याच वेळा सगळं मोकळं असतं, त्या साईडला सुनसान आहे, लाईट नाही आहे, तर तिकडे एखाद्या नवीन छोट्या चौकीची जर सुविधा केली तर नागरिकांसाठी एक ती चांगली बाब राहील। शहरात अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी स्वतःहून लोकांना एक वेगळी टीम नेमून गस्त घालावी अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचा विश्वास पण आहे की ओला साहेब त्या गोष्टी लवकरात लवकर कंप्लीट करतील। जे गुन्हेगारी जी अहिल्यानगर शहरात वाढत चालली आहे त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ते लवकरात लवकर ठोस असे पावलं उचलतील हा आम्हाला 100% विश्वास आहे। जेणेकरून आपल्या अहिल्यानगरीच्या शहरामध्ये लोकांना पोलिसांवरचा जो उडत चाललेला विश्वास आहे तो उडत चाललेला विश्वास ते लवकर संपादन करतील आणि सर्वांना या गोष्टींवर लवकरात लवकर आळा घालतील, गुन्हेगारी कमी करतील। धन्यवाद। राहता तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रातील सेतू चालकांच्या गैरव्यवहाराबाबत शिवसेनेने गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। काही ग्रामपंचायत ऑपरेटर आपले आयडी खासगी एजंटांना भाड्याने देत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे। अहिल्यानगर चितळे रस्त्यावर भराड गल्ली येथे नुकताच बांधण्यात आलेला कॉन्क्रीटचा रस्ता विना परवाना खोदल्याप्रकरणी महानगरपालिकेने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। अशोक ओसवाल आणि विलास तिरमल यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन या संस्थेत गुंतवणूक केल्यास मासिक 15% परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 संशयित आरोपींना अटक केली आहे।
नवनाथ सुभाष लांडगे आणि सचिन सुधाकर शेलार अशी त्यांची नावे आहेत। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। केडगावच्या कायनेटिक कॉलनीतील गणेश मंदिर परिसरात महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात महिलांनी गीत, भजन, गवळण, लावणी यांसारखे विविध कला प्रकार सादर केले। या कार्यक्रमाला ब्राझील मधून आलेल्या परदेशी पाहुण्यांची विशेष उपस्थिती होती। डॉक्टर मिलग्रेड बोर्गस यांनी डॉक्टर प्रमोद लंके यांच्याकडे होमिओपॅथीचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आल्याचे सांगितले। केडगाव ते घोसपुरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते, मात्र ते अर्धवट सोडल्याने नागरिकांचे हाल होत आहे। येत्या 7 दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे। सोनेवाडी बायपास चौकापासून घोसपुरी पर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या 2 कंपन्यांचे इंधन टँकर आणि अवजड वाहनांची सतत वर्दळ असते, त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे। वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। सध्या केडगाव, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा, घोसपुरी या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली। रस्ता राहिला की नाही असा प्रश्न आहे। इतके प्रचंड खड्डे पडले की मोटरसायकलवाले दररोज घसरतायत, पडतायत। महिला जर असल्या तर त्यांना खूप मोठी अडचण तयार होते। अकोळनेरला इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम 2 पेट्रोलचे डेपो आहेत आणि टँकरची खूप मोठ्या प्रमाणात ये-जा चालू आहे। छोट्या अपघातामध्ये जखमी होतात, किरकोळ जखमी असल्यानंतर रिपेअर होतात, मालक सहन करू शकतात। परंतु इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमचा जर एखादा डिझेलचा किंवा पेट्रोलचा टँकर जर उलटला आणि मोठी दुर्घटना होऊ शकते, अशा रीतीचा धोका या रस्त्यावरती तयार झालेला आहे। वाहतूक ठप्प होण्याची भीती तयार झाली। महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन संपूर्ण रस्ता नवीन करणं गरजेचं आहे। अकोळनेरचे लोक नगरला येत असताना चास मार्गे येतात, जाधववाडी मार्गे येतात, सारोळ्याचे लोक खडकी मार्गे येतात, घोसपुरीचे लोक सुद्धा येताना बाबुर्डी फाटा मार्गे 2 रोडनी येतात। अत्यंत दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। जर वेळीच दुरावस्था चांगली केली, पैशाची तरतूद केली, खड्डे काढले तर टँकरची दुर्घटना होणार नाही। टँकरला मात्र त्याच रस्त्याने जावं लागतं। हे दुर्घटना रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला मी सर्व जनतेच्या वतीने विनंती करतो की आपण काय करायचं ते करा। एखादं काम मागं असू द्या, परंतु हा रस्ता तातडीने किमान नवीन करता नाही आला तरी दुरुस्ती तरी त्वरित करावी, अन्यथा सर्व लोकांना एकत्रित घेऊन कुठल्याही क्षणी आम्ही रस्ता रोको त्या ठिकाणी करू शकतो आणि कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल, असा इशारा या ठिकाणी मी सर्व या रस्त्यावरील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रयास आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने आरोग्याचा जागर करून महिला दिन साजरा करण्यात आला। 40 नंतर महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करून महिलांना निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। महिलांमध्ये वाढत्या स्तन आणि सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण टाळण्यासाठी जागृती करण्यात आली। निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराबरोबर झोप महत्वाची असल्याचे डॉक्टर सोनाली वहाडणे यांनी सांगितले। गेल्या 18 वर्षांपासून वहाडणे हॉस्पिटल लालटाकी इथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज जागतिक महिला दिनानिमित्त प्रयास आणि दादी नानी ग्रुप तर्फे आपण एक मोठा कार्यक्रम स्त्रियांसाठी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये स्त्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आम्ही घेत आहोत प्रयास ग्रुपच्या थ्रू। त्याचबरोबर आपण त्यांना आरोग्याविषयी माहिती सुद्धा आपण त्यांना दिलेली आहे। तर मॅक्झिमम इथे स्त्रिया ज्या उपस्थित आहेत त्या 40च्या पुढे असल्यामुळे आपण 40 नंतर आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी, आहारामध्ये काय बदल करण्याची गरज आहे, दिनचर्येमध्ये आपण काय बदल करण्याची गरज आहे, आपण कशा प्रकारे व्यायाम करणं गरजेचं आहे व पूर्णपणे आहार विहार आणि व्यायाम याची कशी काळजी घ्यावी याबद्दल मी त्यांचं थोडक्यात मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर आता आपल्या लक्षात येतं की महिलांमध्ये वयाच्या 40 नंतर कॅन्सरचं प्रमाण वाढताना दिसतं। त्यात सुद्धा भारतामध्ये किंवा जगभरामध्ये स्तनाचा कर्करोग व गर्भपिशवीचा मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हा जास्त प्रमाणामध्ये आढळताना दिसतो। आणि सर्व्हायकल कॅन्सर हा असा आजार आहे जो विषाणूपासून निर्माण होतो आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट काय आहे की आपल्याकडे त्याच्यासाठी लस सुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे वॅक्सिन आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि ती वॅक्सिन जर मुलींनी
म्हणजे वयाच्या 9 वर्षापासूनच्या मुलींनी ते 45 वयाच्या महिलेपर्यंत आपण जी वॅक्सिन देऊ शकतो ती जर त्या महिलेने घेतली तर नक्कीच 100% त्यांचा कॅन्सरपासून बचाव होईल. जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना कानडे मळा ते चौधरी नगर रस्त्यावर अंधार असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर तातडीने स्ट्रीट लाईट लावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील शिंदे. कानडे मळा ते चौधरी नगर रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असून रस्त्यावरून 2 व्हीलर 4 व्हीलर पायी चालणारे नागरिक ये जा करीत असतात. परंतु सदर ठिकाणी अंधारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्या कारणाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजूबाजूला शेतजमीन असल्या कारणाने अचानकपणे बिबट्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी. तसेच आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे साहेब यांना निवेदन दिले आहे की लवकरात लवकर त्यांनी कानडे मळा ते चौधरी नगर रोड या ठिकाणी ह्या रोडची पाहणी करून लवकरात लवकर तिथे स्ट्रीट लाईट बसवण्यात यावे, जेणेकरून लोकांना उजाळ्यामध्ये जाता येता येईल. जर प्रशासनाने ह्याची लवकरात लवकर नोंद घेऊन तिथे स्ट्रीट लाईट बसवले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. धन्यवाद. रखडलेली देयके लवकरात लवकर मिळावीत या मागणीसाठी कंत्राटदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, हॉट मिक्स असोसिएशन आणि ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशन या संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. कंत्राटदारांची 40,000 कोटी देयके प्रलंबित आहेत. यामागे कोणतेही आमदार खासदार बोलला तयार नाहीत. तर ते टोटल निवडून येतात, ते विकास कामावर निवडून येतात. तर त्यांनी पण बोलला पाहिजे अशी ठेकेदारांची अपेक्षा आहे. आणि यापुढे जर देयकाचा विषय मार्गी लागला नाही तर पुढच्या महिन्यात 5 संघटनाची मीटिंग होऊन पुढचा निर्णय घेण्यात येईल व पुढील धडक मंत्रालयात आंदोलन करण्यासाठी देण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असुरक्षित आहेत असे प्रतिपादन सेवानिवृत्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मीना एखे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सुरू असलेल्या सप्ताहात स्नेह 75च्या वतीने पोंदे परिवारातर्फे सेवानिवृत्त न्यायाधीश मीना एखे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी कॉन्फरन्सचे सेवानिवृत्त अधिकारी प्रकाश एखे, डॉक्टर दत्ता पोंदे, विश्वनाथ पोंदे उपस्थित होते. मी मीना प्रकाश एखे, सेवानिवृत्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करमाळा. आज 8 मार्च हा महिला दिन साजरा होत आहे. महिलांचा सत्कार करतात हे आपण अनुभवलेलं आहे. परंतु आज माझा सत्कार हा पोंदे परिवारातर्फे केला जात आहे. तर त्याबद्दल मी पुरुष वर्गाचे देखील ऋणी आहे. कारण केवळ महिलेचा सन्मान हा पुरुषांच्याकडून होणे हे मी माझं अहोभाग्य समजते. मी न्यायालयात कार्य करत असताना सुरुवातीला मी क्लर्क म्हणून जॉईन झाले, त्यानंतर मी स्टेनो म्हणून जॉईन झाले आणि त्यानंतर मी MPSCची परीक्षा पास होऊन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदावर औरंगाबाद येथे जॉईन झाले. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला तो न्यायाधीश म्हणून आणि समाप्त झाला तो मी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदावर कार्यरत असताना 28/2/2025 रोजी रिटायर झाले. आज मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आपल्या समाजामध्ये स्त्रियांना पूर्वी स्थान नव्हते. केवळ तिचं क्षेत्र पाळण्याची दोरी म्हणजे गृहिणी हेच होतं. परंतु स्त्रीने स्वतःवर जी मात मिळवलेली आहे आणि स्वतःचा विकास केलेला आहे ते असे अनेक स्त्रिया आपल्या भारतामध्ये देखील आहेत. सुरुवातीला गिरणी कामगारांनी हा लढा लढला की त्यावेळी लेडीजला समान वेतन मिळत नव्हते. समान वेतनाकरता हा लढा जो जिंकण्यात आला तर सन 2010 मध्ये याच यशस्वी मूर्त रूप प्राप्त झाले आणि याचीच परिणिती ह्या महिलांना
स्थान मिळू लागलं, बरोबर पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळू लागलं, समान वेतन कायदा आला. तसंच लेडीजने हा देखील कधीच हट्ट धरला नाही की मला महिला आहे म्हणून कोणताही वेगळा फायदा मिळावा, याचा कधीही महिलेने हट्ट धरला नाही, हे आपण जाणतच आहात. आणि मी कार्यरत असताना अनेक केसेस चालवल्या, दिवाणी असतील, फौजदारी असतील. तर प्रामुख्याने मला हे सांगायला आवडेल की ज्यावेळेस कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं दाखल होतात, माझ्याकडे असं एक प्रकरण आलं होतं की त्या महिलेला जसं महिला म्हणून जी वागणूक मिळत होती घरात, सासू सासरे, नंदा, दीर यांच्याकडून तिची मारहाण होत होती, माहेरून पैशाची मागणी होत होती आणि तिचा जो शारीरिक छळ होत होता त्याकरता तिने न्यायालयामध्ये दाद मागितली. तर तिच्यावर जे आरोप करण्यात आले, प्रतिपक्ष हजर झाल्यानंतर तिच्या पतीने हे सर्व, तिने जे मागणी केलेली होती, पैशाची मागणी होत आहे, मारहाण होत आहे, ह्या सर्व गोष्टी त्याने डिनाय केल्या. परंतु भक्कम पुरावे न्यायालयासमोर माझ्यासमोर आल्यामुळे मला तिला न्याय देता आला की तिला पोटगी दिली मी. तसेच तिला राहण्याची सोय, म्हणजे पती लग्न झाल्यानंतर पतीची जबाबदारी असते की स्त्रीचा राहण्याची, खाण्याची, पालनपोषणाची जबाबदारी पतीची असते. तर ते देखील मी तिला मिळवून दिलं. आणि तिने जे तिचा न्याय निर्णय झाल्यानंतर तिने माझी अक्षरशः कोर्टामध्ये पाय धरायचा प्रयत्न केला आणि खूप आनंदी झाली. आणि मला एका स्त्रीला न्याय देताना खूप असं कष्ट करावे लागले म्हणता येईल. खूप पुराव्याची आवश्यकता होती, ते पुरावे तिने सबळ पुरावे दाखल केल्यामुळे मी तो न्याय निर्णय देऊ शकले. आज मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सावेडी डॉक्टर असोसिएशन आणि प्रिसिजन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शहरातील 22 महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला आणि पुरुष डॉक्टरांकरता उत्तम आरोग्यासाठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. मानसी आडेप यांनी झुंबा डान्सचे प्रात्यक्षिक करून दाखवले. अहिल्यानगर महापालिका क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे केली. डॉक्टर पंकज आशिया यांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विनायक देशमुख यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगर शहरातील अहमदनगर उर्दू हायस्कूल आणि मिसगर ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना महिला पोलीस परवीन बशीर शाह यांनी सोशल मीडिया पासून महिला आणि मुलींना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल सांगितले. समाजात सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तर महिला शिक्षकांचा सन्मान देखील करण्यात आला. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.